आज दिनांक 19 जून 2026 रोजी संपूर्ण लोणी खुर्द लोणी बुद्रुक गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी माझा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। मी प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस त्यांच्या कार्यास या ठिकाणी प्रथमतः मी त्रिवार वंदन करतोय। त्याचबरोबर कालवंश कालकथित दलित मित्र निवृत्तराव लोणे यांच्याही मी त्यांच्या कार्यास वंदन करतोय आणि या सर्व गावकरी मंडळी जो माझा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय। मी 1990 पासून ते आज तागायतपर्यंत मी या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना फक्त शिक्षण चार भिंतीच्या आत फक्त शिक्षण नाही तर त्याचबरोबर या ठिकाणी काही त्या ठिकाणी भौतिक सुविधा असतात, शारीरिक विकास असतोय, बौद्धिक क्षमता असतात, याचबरोबर त्या ठिकाणी त्याचा विकास होण्यासाठी जे काही वेगळे उपक्रम असतात, प्रकल्प असेल, शारीरिक शिक्षण असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल आणि त्याचबरोबर NMS असेल, अशा वेगवेगळ्या या ठिकाणी त्या परीक्षेमध्ये या ठिकाणी काम करण्याचं केलेलं आहे। त्याचबरोबर 2003 पासून कालवंश दलित मित्र निवृत्तराव लोणे यांनी स्थापन केलेल्या तपोवन बुद्ध भूमीमध्ये या ठिकाणी सूत्रसंचलनाच्या या ठिकाणी काम करत आहे। मी काम करत असताना मी कामामध्ये कधीही या ठिकाणी आळस किंवा कामचुकारपणा केलेला नाही। मी काम करत असताना प्रामाणिकपणे काम केले, वेळेपूर्वी काम करत आहे। कारण विद्यार्थ्यांना फक्त या ठिकाणी दिवसभर काम या ठिकाणी वर्गाचं काम देऊन त्यांना शैक्षणिक काम देऊन ऑफिशियल जे काम असतात ते ऑफिशियल काम मी संध्याकाळी या ठिकाणी रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत करत होतो आणि काम करत असताना मी कधीच या ठिकाणी कामचुकार केला नसल्यामुळे या ठिकाणी गाववाल्यांचा आणि आमचे आदरणीय संस्थाचालक निवृत्तराव लोणे आणि त्याचबरोबर आमचे सहकारी होते कालवंश संजय निवृत्तराव लोणे आणि त्यांच्यासोबत मी या ठिकाणी काम केले। त्याचबरोबर माझे सहकारी सुभाष केरबाजी लोणे यांचे या ठिकाणी दुःखद निधन झाले, तेही माझे या ठिकाणी सहकारी। 1990 पासला आम्ही या ठिकाणी चौघानी शाळेची ओपनिंग केली। चौघानी ओपनिंग करत असताना त्यामध्ये मी आणि संजय लोणे सर, सुभाष लोणे सर आणि गणेश नरवाडे या तिघांनी मिळून 14 जून 1990ला या शाळेची ओपनिंग केली। तेव्हापासून या ठिकाणी कामामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे। तर या ठिकाणी शैक्षणिक काम करत असतानाच त्याचबरोबर मी धार्मिक कामामध्ये सुद्धा या ठिकाणी माझा अल्पशः या ठिकाणी मी काम करत आहे। माझ्या जमेल त्या परिणामी या ठिकाणी काम करत आहे। मी काय खोटा नाही, फक्त मी माझं या धार्मिक काम करत असताना धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना विद्वान भिक्खू संघ आहेत आणि त्या विद्वान भिक्खूच्या समासात आल्यामुळेच या ठिकाणी माझं जीवन घडलं असं मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे।